भाजपच्या महाअधिवेशनामध्ये संविधानाची प्रत दिलेली आहे। महापुरुषांच्या फोटोसमोर पहिल्यांदाच संविधानाची प्रत ठेवल्याचं दिसतंय। तर केंद्रामध्ये तिसऱ्यांदा सत्तेत आल्यावर पंतप्रधान मोदींनी संविधान प्रतीचं पूजन केलेलं होतं आणि आता जेव्हा महाअधिवेशन राज्यामध्ये होतं त्यावेळेला संविधानाची प्रत भाजपच्या महाअधिवेशनाच्या ठिकाणी दिसतेय। आज शिर्डीमध्ये महाविजयी अधिवेशनात संविधानाची प्रत लक्ष वेधून घेतेय। दरम्यान भाजपच्या विरोधामध्ये 2024च्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार आपण बघितला तर संविधानावरून प्रचार करण्यात आला होता। भाजप संविधान विरोधी असल्याची टीका विरोधकांनी केलेली होती आणि आता जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेला सुद्धा तशा पद्धतीची टीका करण्यात आली होती आणि या निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणूक असेल किंवा विधानसभा निवडणूक याच्यामध्ये भाजपला यश मिळाल्याचं दिसून आलेलं आहे। जरी लोकसभेमध्ये चांगलं यश आलं नसलं तरी देखील सत्ता मात्र भाजप एनडीएचं स्थापन झालेली आहे। त्यानंतर पंतप्रधान मोदींनी संविधानाच्या प्रतीचं पूजन केलं होतं तिसऱ्यांदा सत्तेत आल्यावर आणि राज्यामध्ये जेव्हा आता भाजपची सत्ता आलेली आहे तिसऱ्यांदा बहुमत मोठ्या संख्येनं जागा निवडून आलेल्या आहेत। दुसऱ्यांदा जरी जास्त जागा निवडून आल्या असल्या तरी देखील भाजप हे सत्तेत नव्हतं 2.5 वर्ष। त्याच्यानंतर मात्र शिंदेंनी जेव्हा बंड केलं त्याच्यानंतर भाजपची सत्ता आली, भाजप आणि शिवसेनेची सत्ता आली आणि आता जेव्हा प्रचंड बहुमत मिळालेलं आहे महायुतीला त्यानंतर भाजपचं हे होणारं हे जे महाअधिवेशन आहे यामध्ये संविधानाची प्रत आपल्याला दिसून येते। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। चेतन, काय सांगाल? भाजपचं महाअधिवेशन होतंय मात्र कुठेतरी एक संविधानाची जी प्रत आहे ती सुद्धा आपल्याला महापुरुषांच्या ज्या प्रतिमा आहेत त्यांच्या समोर दिसून येते। त्याच्यामुळे भाजपला नेमका काय संदेश द्यायचा यामधून असं म्हणता येईल? निश्चितच फरा लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या संविधानाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने सातत्याने भाजपला बदनाम केले त्याच्यावर टीका केलेली होती, मात्र विधानसभेमध्ये हा मुद्दा कुठेही चालला नाही। या उलट राहुल गांधी मात्र संविधानाच्या रिकाम्या प्रती वाटण्यामुळे कुठेतरी अडचणीत आलेले होते। तीच आता संविधानाची एक प्रत आपण भाजपच्या या महाविजयी अधिवेशनामध्ये पाहत आहोत आणि जर पाहायला गेलं तर भारत मातेच्या तस्वीरीसमोर या संविधानाची प्रत ठेवलेली आहे। त्याचं पूजनही आजच्या या महाअधिवेशनाच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल। आपल्यासोबत भाजपचे नेते मधुकर चव्हाण आहेत। सर, काय सांगाल? संविधानाची प्रत आज या ठिकाणी पाहायला मिळते, काय संदेश द्यायचा आहे? असं आहे की जी राहुल गांधींनी संविधानाची प्रत दाखवली ती नेहरू घराण्याने लिहिली दाखवलेली आहे। नेहरू घराणं त्याच्यानंतर आलेले त्यांच्या कुटुंबातले पंतप्रधान राज्यकर्ते यांनी कधी परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाप्रमाणे राज्य चालवलं आहे। पण भारतीय जनता पार्टी देशात वेगवेगळ्या प्रांतामध्ये परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेबांनी त्या ठिकाणी लिहिलेली जी घटना आहे आपली त्यानुसारच आम्ही राज्य करतोय। आम्ही हे जनतेचं राज्य आहे मानलं। त्यांच्या घटनेमध्ये हा देश नेहरू घराण्याचा आहे आणि नेहरूंचा हा देश आहे मानलं। आम्ही हा भारतातल्या त्या ठिकाणी 125 कोटी जनतेचा देश आहे आणि त्या घटनेप्रमाणे आम्ही चालवतो हे दाखवण्याचा आमचा त्या ठिकाणी नाटकी प्रसंग नाही तर आमची श्रद्धा आहे। निश्चितच महाराष्ट्र आता थांबणार नाही आणि फेक नेरेटिव्हला थेट नेरेटिव्ह हे दोन आम्हाला मुद्दे सातत्याने पाहायला मिळतात भाजपचे। याचा नेमका अर्थ कसा पाहायचा? कारण एकीकडे संविधानाची प्रतही आता आम्हाला पाहायला मिळते आणि विजयी या ठिकाणी ज्या प्रकारे महाभरारी भाजपने घेतलेली आहे, दोन्हींबद्दल कशी काय सांगड घालाल? पुन्हा विचारलं मला। एकंदरीतच ज्या प्रकारे थेट नेरेटिव्ह फेक नेरेटिव्हला थेट नेरेटिव्हने उत्तर द्यायचं भाजपने सांगितलेलं होतं, दुसरीकडे आता महाराष्ट्र थांबणार नाही ही एक टॅगलाईन, या दोन टॅगलाईन कशा प्रकारे सांगड घाला? त्याचं कारण आहे की फेक नॅरेटिव्हच्या आधारावरच काँग्रेसने राज्य केलं। मी फार पूर्वीच्या काळात जात नाही, 1971 साली गरीबी हटावचा नारा दिला। भारतीय जनता पक्ष हा जातीयवादी आहे, हा ब्राह्मणांचा आहे, उच्चवर्णीयांचा आहे अशा तऱ्हेचा आणि आम्ही घटनेप्रमाणे राज्य करत नाही खोटे नाटे आरोप आमच्यावर केले गेले आणि त्या फेक नॅरेटिव्हला काही प्रमाणामध्ये दुर्दैवाने लोकसभेमध्ये त्या ठिकाणी त्यांना यश आलं पण सत्ता का आली नाही। पण नंतर झालेल्या राज्यांच्या निवडणुकामध्ये जनतेने हे ओळखलं होतं नाटक आणि फेक नॅरेटिव्हला चेक नॅरेटिव्ह याचा अर्थ असा की आम्ही समाजाभिमुख राज्य करू, विकासात्मक राज्य करू आणि समाजातल्या सर्व जाती पंथ घटकांना बरोबर घेऊन या राज्यांचा या देशाचा आम्ही विकास करू, हा त्या चेक नॅरेटिव्हचा अर्थ आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल फरा। त्यामुळे संविधानाची प्रत आजच्या या महाअधिवेशनामध्ये विशेष लक्ष वेधते। निश्चितच चेतन, याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।